Am I audible? Am I audible? Is anyone listening to me or not? Why are you not taking am I audible or not? Hello. Yes, ma'am. Why are you taking too much time for replying? Okay, in the last session we seen about the solar pump, and in this session we are going to see about the solar applications. So before moving to the solar application, we will revise this point again because this point is very important from your exam point of view. So solar pump. सोलर पॉइंट इज अ कन्सेप्ट डिराइव्ड फ्रॉम द नॅचरल लेक. म्हणजे काय झालं होतं एकदा समुद्रामध्ये रिसर्च करताना ज्यावेळेस एक ठिकाणी ऍट अ पर्टिक्युलर लोकेशन हॉट वॉटर अवेलेबल झालं होतं रिसर्च करताना. तर मग त्याच्यावरून जे रिसर्च झालं तेव्हा लक्षात आलं की खाऱ्या पाण्यामध्ये हीट ऍब्झॉर्ब करण्याची जास्त कॅपॅसिटी असते. म्हणजे समुद्रातलं पाणी कसं असतं, सलाईन वॉटर असतं. सलाईन वॉटर असतं म्हणजे काय असतं, त्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळं ही कन्सेप्ट सोलार पॉइंटची डिराइव्ह झाली. मग सोलार पॉइंट नॅचरल असू शकतो किंवा मॅनमेड असू शकतो. दोन्ही टाईपचे सोलार पॉइंट असू शकतो. सोलार पॉइंट म्हणजे काय, एक स्ट्रक्चर आहे तळ असल्यासारखं, पण त्यामध्ये आपण काय करतो, सलाईन वॉटर स्टोअर करतो. सलाईन वॉटर का स्टोअर करतो, तर त्याची हीट ऍब्झॉर्बिंग कॅपॅसिटी जास्त असते, म्हणून ते सोलर पॉइंट आपण सोलर पॉइंट मध्ये सलाईन वॉटर यूज करतो. जनरली हीटिंगची प्रोसेस कशी असते सांगते. जे हॉट वॉटर असते ते हॉट वॉटरची जी डेन्सिटी असते पाण्याची ती डेन्सिटी कमी असते, आणि जे आपलं नॉर्मल वॉटर असते त्या नॉर्मल वॉटरची डेन्सिटी हाय असते. तर मग काय होतं, जनरली असं जर आपलं ह्या पॉन्ड मध्ये जर आपलं म्हणजे हे जे काही फर्नेस आहे ह्यामध्ये जर पाणी असेल आणि इथून जर सोलार रेडिएशन येत असतील, तर जनरली काय होतं, असे 2-3 लेअर असतात. तर ह्या 2-3 लेअर मध्ये जे बॉटमचं पाणी आहे ते सोलार रेडिएशन, ते जे काही सोलार रेडिएशन असतील ते टॉपच्या पण लेअरला पडतात. जे ट्रान्सपरंट असतात ते खाली पण जातात, मिडलला पण जातात. जे डिपेंड्स ऑन दी त्याची ट्रान्सपरंट म्हणजे रेडिएट होण्याची कॅपॅसिटी आहे तोपर्यंत ते ट्रान्सपरंट होतात, रेडिएट होतात. मग काय होतं, त्याची हीट एनर्जी आहे ती हीट एनर्जी वॉटर ऍब्झॉर्ब करतं. मग काय होतं, वॉटर ऍब्झॉर्ब केल्यानंतर जो अप्पर सरफेस आहे तो पण हीट होतो आणि जो लोअर सरफेस आहे हा तो पण हीट होतो. आता जो अप्पर सरफेस आहे तो हीट केल्यानंतर काय होतं की वरती त्याला असं कुठलं हे नाही, म्हणजे वरती ते ओपन ऍक्सेस आहे. ओपन ऍक्सेस आहे त्यामुळे त्याचे जे काही हिटेड आहे त्याचे लॉस, जी हीट आहे ती लॉस होती कशा थ्रू, वेपर थ्रू. म्हणजे त्याची जी हीट, आपण बकेटमध्ये जर पाणी घेतलं तर बकेटमध्ये सुद्धा वाफा निघतात. तशा पद्धतीने जर अप्पर सरफेस हीट झाला तर त्याचे वाफा होतात. तर त्याची वाफ थ्रू त्याची हीट कमी झाली तर मग काय होतं, ते वॉटर थोडस वॉटरचं अप्पर लेअरच्या वॉटरचं टेम्परेचर कमी होतं. आता अप्पर लेअरचं टेम्परेचर कमी झालं म्हणजे डेन्सिटी काय झाली, जास्त झाली. आपण काय बघितलं होतं की कोल्ड वॉटर किंवा नॉर्मल वॉटर आहे त्या नॉर्मल वॉटरची डेन्सिटी हाय असते. नॉर्मल वॉटरची डेन्सिटी हाय असते. I can't write proper. Normal water density high असते आणि जे हॉट वॉटर असतं त्याची डेन्सिटी कमी असते. तर हा पॉइंट लक्षात ठेवला की तुम्हाला कळून जाईल. मग आता हे जी थोडीशी हीट कमी झालेलं वॉटर आहे ते काय होतं, कन्व्हेक्शन प्रोसेस होते. त्यामध्ये कन्व्हेक्शन प्रोसेस झाल्यानंतर काय होतं, जे हीटेड वॉटर आहे ते खाली येतं, आणि सॉरी जे नॉर्मल वॉटर आहे ते डेन्सिटी हाय झाल्यामुळे खाली येतं, आणि जे हीटेड वॉटर आहे हे काय जातं, अप्पर सरफेसला जातं, कारण ह्याची डेन्सिटी कमी झालेली असते.
इथं जी हीट आहे ती इथली हीट अशी वाफे थ्रू जाऊ शकत नाही, त्यामुळे ह्याची डेन्सिटी कमी होते आणि हे वरती जाते. हे जनरली नॉर्मल हिटिंग वॉटर हिटिंगचा प्रिन्सिपल आहे. तर ह्यामध्ये काय चेंजेस आहेत, आपण सलाईन वॉटर यूज केलं तर काय डिफरन्स होतो ह्या हिटिंग मध्ये आणि सलाईन वॉटर यूज केलेल्या हिटिंग मध्ये, ते आपण बघूया. सपोज हा एक सोलार पॉन्ड आहे, यामध्ये आपण सलाईन वॉटर यूज केलेलं आहे. सलाईन वॉटर यूज करताना जे लोअर बॉटमचं टेम्परेचर आहे, म्हणजे लोअर हा जो लोअर कन्व्हेक्टिव्ह झोन आहे किंवा हा जो झोन आहे लोअर, तिथं जास्त अमाऊंट ऑफ साल्टी वॉटर यूज केलेलं आहे. साल्टी वॉटर जास्त अमाऊंट म्हणजे किती, सॅच्युरेटेड, म्हणजे त्याची जी सर्टन लिमिट असते सलाईन होण्याची किंवा साल्टी होण्याची, ती कम्प्लीट झाली. त्यानंतर किती जरी मीठ टाकलं तरी ती सॅच्युरेटेड राहणार आहे. म्हणजे ऍट अ पर्टिक्युलर पिरियड त्याची ती कॅपॅसिटी हीट ऍब्झॉर्ब करण्याची तेवढीच राहणार आहे. तर ती सॅच्युरेटेड जे काही वॉटर आहे, सलाईन वॉटर आहे, ते लोअर साइडला, आणि त्याच्यानंतर जी वरची आहे सॅलिनिटी ग्रेडियंट, हे ऍज कम्पेअर टू लोअर पार्ट आहे, ह्याची जी साल्टी वॉटरची कॅपॅसिटी आहे ती कमी आहे. आणि जे अप्पर साइडला आहे युसीजेड म्हणजे अप्पर कन्व्हेक्टिव्ह झोनचा जो काही पार्ट आहे, त्यामध्ये रिलेटिव्हली फ्रेश वॉटर किंवा ह्या दोन्हीच्या कंपॅरिझन मध्ये कमी साल्ट अवेलेबल असतं. तर मग ह्या सोलार पॉन्डचा यूज म्हणजे हिटिंग प्रोसेस कशी होते बघा. ज्यावेळेस रेडिएशन पडतात, आपण आता बघितलं नॉर्मल वॉटरचं पण हिटिंग प्रोसेस कशी होते, तसं रेडिएशन पडले हे तिन्ही लेअर मध्ये रेडिएशन जातात, रेडिएट होतात. म्हणजे अप्पर लेअरला पण काही रेडिएशन जातात, मिडल लेअरला पण काही रेडिएशन जातात आणि लोअर रिजनला पण काही रेडिएशन जातात. आता ह्यामध्ये काय होतं, जो अप्पर लेअरला वॉटर अवेलेबल आहे ते हीट होतं, त्याचं हीट लॉस होतो. कशामुळं, थ्रू वॉटर वेपर हे एअरला अवेलेबल असतं वरती. अप्पर जो लेअर आहे तो ह्यामध्ये हीट लॉसेस होण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण ह्याच्यावरती कुठला लेअर नाही, काही नाही, त्यामुळे ह्याचं वॉटर वेपर होऊन मॅक्झिमम लॉसेस होतात. सो नेक्स्ट पार्ट आहे नॉन कन्व्हेक्टिव्ह झोन. ह्या नॉन कन्व्हेक्टिव्ह झोन मध्ये काय होतं, इथं पण थोडेसे रेडिएशन होतात, इथं पण थोडेसे हीट जमा होते. पण ज्यावेळेस ह्या लोअर झोनला, लोअर कन्व्हेक्टिव्ह झोनला सोलार रेडिएशन येतात, तर हे सोलार रेडिएशन काय करतात, सलाईन वॉटर असल्यामुळे मॅक्झिमम सोलार रेडिएशन जेवढे येतात तेवढे ते काय होतं, हीट होतं. जनरली आपण काय बघितलं होतं की वॉटर हीट झाले की त्याची डेन्सिटी कमी होते आणि ते वॉटर काय होतं, अप्पर साइडला जातं आणि त्याचं कन्व्हेक्शन प्रोसेस होते. पण ह्या केसमध्ये हे वॉटर सलाईन आहे, साल्टी वॉटर आहे, त्यामुळे त्याची डेन्सिटी चेंज होत नाही. त्याची डेन्सिटी आहे तेवढीच राहते, फक्त वॉटरची हिटिंग कॅपॅसिटी आहे ती वाढत राहते. थोडेसे जरा अजून जास्त रेडिएशन पडले की त्याचं जे हीट आहे, त्याचं जे काही टेम्परेचर आहे ते अजून वाढत राहते, इन्क्रीज होत राहतं त्याचं जे टेम्परेचर आहे. पण हे कन्व्हेक्शन होत नाही, यामध्ये थोडेसे कंडक्शन लॉसेस होऊ शकतात, त्याचं थोडंसं हीट इकडे जाऊ शकते, पण कन्व्हेक्शन प्रोसेस होत नाही ह्या केसमध्ये. मग कन्व्हेक्शन प्रोसेस कुठं होते, तर हा जो मिडल पार्ट आहे, हा मिडल पार्ट आणि जो अप्पर झोन आहे, ह्या दोन्हीमध्ये कन्व्हेक्शन प्रोसेस होते. इकडचं इकडे एक्सचेंज होतं, इकडचं इकडे एक्सचेंज होतं. पण जे लोअर पार्ट आहे त्याचं जे हिटिंग आहे, हिटिंग टेम्परेचर ते मॅक्झिमम होत जातं. आणि ऍट अ सर्टन लेवल टेम्परेचर हीट झालं, वॉटर हीट झालं, ऍट अ सर्टन लेवल आपल्याला टेम्परेचर भेटलं तर ते आपल्याला जे काही ऍप्लिकेशन असेल त्यासाठी यूज करता येतं ते वॉटर, हिटेड वॉटर. तर सोलार पॉन्डचा असा यूज आहे. मग ते सोलार पॉन्ड नॅचरल पण असू शकतात किंवा मॅनमेड पण असू शकतात. समजलं सर्वांना? आर यू गेटिंग? Yes, ma'am. Okay. So this water can be used for industrial purpose, for the processes, whatever may be the process, depending on the which industry we are using that water. So that heated water can be utilized for the industrial purpose.
then electricity power production also, then commercial or farming crop drying. Depends on the application. We can use anywhere that water. And greenhouse heating. Greenhouse heating, how that water can be used. So for the greenhouse heating, we have to maintain the temperature for the growing of the plants inside the greenhouse. So here properties of salt used. So whatever the salt we are using for that solar pond, or whatever the saline water, that should have these properties. So first is the must have degree of solubility. म्हणजे त्याचे काय साल्ट आहे ते इझिली सोल्युबल असलं पाहिजे ते वॉटर मध्ये. देन द सोल्युबिलिटी शुड नॉट चेंज अप्रिसिएबली विथ टेम्परेचर. त्यामध्ये जर आता जे डिसॉल्व्ह झालेलं हे आहे साल्ट आहे, ते साल्ट टेम्परेचर नुसार त्याच्या प्रॉपर्टी चेंज व्हायला नको. म्हणजे जर थर जमा होतो जर टेम्परेचर वाढलं तर, तसं थर वगैरे जमा व्हायला नको. म्हणजे जे काय आहे डिसॉल्व्ह झालेलं तर ते तसंच मिक्स राहिलं पाहिजे कोणत्याही टेम्परेचरला. तर ती एक प्रॉपर्टी असली पाहिजे साल्टची. देन द सोल्युशन मस्ट बी ट्रान्सपरंट टू द सोलर रेडिएशन. म्हणजे आता आपण जर ते साल्ट यूज केलं तर त्यामध्ये जे सोल्युशन तयार झालेलं असतं तर त्यामुळे ते जास्त गाढ व्हायला नको. त्यामध्ये सोलारचे जे काही रेडिएशन आहेत ते पोहोचले पाहिजे. अशा प्रकारचं ते सोल्युशन असलं पाहिजे. So the fourth one is it must be environmentally safe and easy to handle. It should not create any hazardous gases or hazardous liquid, anything else. So it should be safe and easy to handle and should be available at low cost. It should not be cost should not be high. It should be easily available at low cost so that we can use that for solar power. Okay, shall we move towards the next point? Hello. So the next part is the solar application. So where you can use that solar seated or solar energy. So the following are the applications of the solar energy. So by using that solar energy, we can use for the that radiations for the following applications. So first one is the solar heating. We can heat our environment or whatever the that may be for the water heating, or that may be air heating or anything else. So we can use that solar radiations for solar heating, and then for solar cooling also. Then we will see one by one all these applications. Solar distillation. So distillation is nothing but what we are changing water into vapor. After that, that vapor is converted again by condensing into the water. That means this process is like water is converted into the vapor, water vapor, and after that water vapor is after condensing, that water vapor is again converted into the water. So this is the distillation and the solar drying. So because of the solar heated water air, we can dry our crops or maybe our food or anything else, depends on the application. So we will see all the applications. So when we move towards the first point, solar heating. So in that solar heating, there are two types again in the solar heating. First one is the solar water heating and the second one is the solar air heating. We can use that solar radiations for the solar water heating. पाणी गरम करण्यासाठी पण यूज करू शकतो किंवा गरम हवा भेटण्यासाठी पण यूज करू शकतो आपण सोलर रेडिएशन. त्यानंतरची सोलर वॉटर हिटिंग आहे तर त्यामध्ये पुन्हा दोन टाइप आहेत. सो विच आर द फर्स्ट वन इज द नॅचरल सर्क्युलेशन ऑफ वॉटर and the first circulation of water. Natural circulation मध्ये काय जी वॉटरचा फ्लो आहे तो नॅचरली होतो आणि फर्स्ट सर्क्युलेशन ऑफ वॉटर मध्ये काय होतं by using pump we are circulating that water.
taking in and taking out by using the pumper in case of the forced circulation of water. So this is a natural solar water heating process. So in the natural solar heating water purpose, what happens? So what happens? Here you can see water storage tank is kept at the upper side of the solar collector. So whatever the whatever the water available inside this tank, that can be easily we will get from here. So whatever the force of that water is much higher. So because of that, that water is easily getting circulated throughout this. Inside this solar collector, there are tubes like that here, here. And single glazing is used. Single glazing is nothing but what? The glazing cover that radiates the that absorbs the radiation and passes toward the tubes. Passes to inside the tube. So whatever the heat energy that absorbs by the glazing cover, and because of that glazing cover, we are heating the water inside this tube, and that heated water is passed towards here. So this is the process of natural water circulation. So what happens? Generally, this is most common application. We are using solar heater in our homes. We all know. So this is a natural solar water heating process. So in that, the system consists of flat plate solar collector. So this is the flat plate solar collector. In this system, we are using flat plate solar collector, and normally single glaze. That means the whatever the solar cover or glazing cover over this flat plate collector used. This is the single glazing cover, and the one storage tank is kept at a height. That means, so whatever the water available here, that can be easily transported through the collector. So collector tubes. So it is installed on a roof with a collector facing the sun and connected to a continuous water supply. So it is here, you can see water tank is kept at a height or on the roof. So whatever the water available inside this tank can be easily get towards the here, and whatever the solar collector, flat plate collector we are using. So that flat plate collector is kept in a situation like that collector will face towards the sun. So whatever the solar radiation that we get from the sun will fall on the collector, and we will get maximum amount of heat. So the collector comprises copper tubes. So whatever the tubes available inside this collector are made up of copper and copper sheet, but coated with a highly absorbing black coating. Because of the black coating, we can get maximum amount of the solar radiation. So maximum amount of solar radiations are absorbed because of the black coating. So water flows. So what happens? Water flows through the tubes and absorb solar heat. So whatever the water available inside this storage tank will get circulated in the tubes here connected inside these tubes, and because of the absorbed solar radiations, we are getting the thermal energy from the sun. So that thermal energy is used for heating the water inside these tubes, and that heated water is passed towards the here. So this is about the natural circulation of the natural solar water heating process. So are you understood this point? Are you understood this point? Or shall I repeat once again? Hello.
हे बघा, जर तुम्ही रिप्लाय देत नसेल तर मी तुमची ऍबसेंटी लावणार आहे बरं का. सोनल, अमृता, अनुष्का, आदित्य, मंगेश, वेदांत, ऐकताय का तुम्ही सगळे? Yes, ma'am. Are you understood this point? Yes, ma'am. Okay. So the next point is post solar water heating process. So in this system, what happens here? Here we are using pump. Here we are using pump, and because of that pump, we are getting that water, forced water. That means we are collecting that water in a forced way and transporting that water through the collector here. So similar process like the natural solar water heating process, but in this case we are using only pump to circulate the water. So here what happens, we are collecting the cold water from here, and that cold water is transported towards the solar tubes here. So inside the solar tubes, or because of the solar radiation, what happens, that water will get heated. So when water will get heated, that hot water is again come in the storage tank. So why we are getting that water, heated water into the storage tank after a particular limit? When we get a certain amount of water heated, that जर आपल्याला 7 डिग्री सेल्सिअस म्हणजे 7 डिग्री एवढं पाणी हिटेड पाहिजे असेल, तेव्हा आपल्याला किती लिमिट आहे तेवढं, तर ते वॉटर काय करतो आपण हॉट स्टोरेज टँक मध्ये कलेक्ट करतो. ते कलेक्ट केल्यानंतर सर्टन लिमिट आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं हीट झालं वॉटर, तर आपण ते हॉट वॉटर इथून काढून घेतो. काढून घेतल्यानंतर जर आपल्याला वाटलं की बाबा अजून ही प्रोसेस कंटिन्यू करायची, तर आपण कोल्ड वॉटर इथून इन्सर्ट करू शकतो. So this is process of this, and ही प्रोसेस जी आहे नॅचरल सोलर वॉटर हिटिंगची, ही प्रोसेस आपण स्मॉल ऍप्लिकेशन साठी यूज करू शकतो. जसं की फॅमिलीसाठी यूज करू शकतो, म्हणजे आपल्या जे आंघोळीसाठी लागणारं पाणी आहे ते हीट करण्यासाठी आपण नॅचरल सर्क्युलेशन ऑफ वॉटर यूज करू शकतो. पण इन केस ऑफ लार्ज ऍप्लिकेशन्स वी हॅव टू यूज natural circulation is not possible for the large plant. So for that application we have to use forced circulation of water, and when a large quantity of hot water is required, this natural circulation is not feasible. So water pumped, whatever the water pumped through a collector array where it is heated and flows back into the storage tank. म्हणजे जे काही आपण पंप केलेलं वॉटर होतं ते सोलार अरे मधून फ्लो होतं, ते सोलार अरे मधून फ्लो झालं, हीट झालं, ते अगेन पुन्हा कुठे येते, स्टोरेज टँक मध्ये येते. आणि मग एकदा का आपल्याला हॉट वॉटर भेटलं तर ते हॉट वॉटर आपण काय करतो, विथड्रॉन करतो, आपल्या जे काही ऍप्लिकेशन आहे त्यासाठी ते काढून घेतो. त्यानंतर कोल्ड वॉटर त्याची जागा घेतात. The pump motor is actuated by a differential thermostat. When a difference in water temperature at the collector area outlet and at the storage tank exceeds 7 degrees Celsius, solar water heaters. So काय होतं, हा पंप कशासाठी यूज केलेला आहे, त्यामध्ये जर डिफरन्स वाटले की हिटेड वॉटर मध्ये आणि टँक मधल्या वॉटर मध्ये, तर ते काय करतात, हे पाणी पंप करतं आणि पुन्हा हिटिंग साठी पाठवतं. मग ऍट अ सर्टन लिमिट, म्हणजे त्यामध्ये डिफरन्सेस नाही जाणवले तर मग ते आपल्याला जे काही टेम्परेचर पाहिजे ते टेम्परेचर भेटलं असं आपण समजतो. आणि ते कशासाठी यूज केलं जातं, तर मोठमोठ्या इंडस्ट्रीज असतात जिथं हॉट वॉटर आपल्याला लागू शकतात. नंतर हॉस्पिटल्स मध्ये पण आपल्याला ह्यूज अमाऊंट ऑफ वॉटर, हिटेड वॉटर लागू शकतात. तर हॉटेल्स मध्ये, ऑफिसेस मध्ये असे काही जे काही ऍप्लिकेशन असतात, तर त्या केस मध्ये आपण हे पोस्ट सर्क्युलेशन ऑफ वॉटर हिटिंग यूज करू शकतो.
and this process is economical as it is that much as it is not that much costly, so it will last for a long time, up to 15 to 20 years. So because of that benefit, we can use this application, or we can use this solar water heating as it is economical for everyone. तर कोण मला सांगेल ह्याची प्रोसेस काय आहे? खूप इझी पॉइंट आहे, फक्त कॉन्सेप्ट समजणं महत्वाचं. तर हे जे काही ऍप्लिकेशन्स आहेत ते तुम्हाला एक्झाम मध्ये 100% विचारले जातात. ऍप्लिकेशन सोलार पॉन्ड 6 ते 10 मार्काला हे क्वेश्चन विचारले जातात. तर नॅचरल सोलार वॉटर हिटिंगची प्रोसेस सांगा कोणीतरी, खूप इझी आहे. कोण सांगते? अश्विनी तुम्ही सांगताय का? रोल नंबर